दर्यापूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एकूण 70 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असून हे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठविले आहे। हे राजीनामे देण्यामागे आमदार गजानन लवटे जबाबदार असल्याचे त्यांनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले। संतप्त झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपापल्या भावना व्यक्त केल्या। या सर्व प्रकाराला मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आमदार लवटे यांना आमदार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि ते आम्हाला ओळखत नाहीत आणि मी काँग्रेसच्या मतांच्या भरोशावर निवडून आलो असं आमदार म्हणतात। जो पदाधिकारी हा विरोधात काम करत होता त्याला लवटे यांनी तालुकाध्यक्ष केले। निष्ठावान पदाधिकाऱ्यांना त्यांनी डावलले। यांच्यामुळे आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देत आहोत। पक्षांमध्ये आमदार लवटे यांच्यामुळे निष्ठावान शिवसैनिकाला सन्मानजनक वागणूक मिळत नाही। आमदार आम्हाला ओळखत नाही, त्यामुळे शिवसैनिक राजीनामे देत आहोत अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केली। शेकडो पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन राजीनामे दिल्याने आता दर्यापूर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। तालुका अध्यक्ष किंवा कुठले नेत्याची नाही आहे। हे पदाधिकारी जे आहेत, शाखा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख म्हणजे सर्कल प्रमुख आहेत, अशा सगळ्या कार्यकर्त्यांनी हे आयोजित केलेली पत्रकार परिषद आहे आणि याच्यात कुठलाही राजकीय किंवा अजून कुठला भेदभाव असा कुठल्याच प्रकारचा नाही आहे। ज्या पद्धतीने आम्ही विधानसभेत तनमन धनाने आम्ही जे कामं केले आहे, आता आमदार साहेबांना निवडून आणलं। आमदार साहेब म्हणतात का आता मी फक्त नुसतं काँग्रेसच्या भरोश्यावर बलबुत्यावर निवडून आलो। काँग्रेसची अशी परिस्थिती होती, काँग्रेसचे बूथ प्रमुख ज्या दिवशी काउंटिंग चालू असताना, वोटिंग चालू असताना, बूथ प्रमुख नसतानाही आम्ही सेनेचे लोक पूर्ण काम केला। काँग्रेसच्या एकही माझ्या गावाची परिस्थिती सांगतो मी तशी आहे तशी। संजू मेलोकार फक्त एकटा हिंडत आहे गाडीवर, एकटा माणूस, त्याच्यासोबत दुसरा कोणताही माणूस नव्हता। माझ्याजवळ व्हिडिओ आहे पोराच्या जवळ गावातल्या, मी ते सुद्धा दाखवू शकतो का बा एकटा माणूस फिरून आला आणि काँग्रेसच्या भरोश्यावर आमदार साहेब म्हणतात आमचे मी काँग्रेसच्या मतावर निवडून आलो। मग सेनेचे मत गेले कुठं? सेनेच्या लोकांना कामं नाही केले? तुम्ही विचारलं तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीनं बोलत आहे तेव्हा मी काँग्रेसच्या मतावर